मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत। मात्र या योजनेमुळे महिला बालकल्याण योजनांना फटका बसल्याचं वास्तव समोर आलंय। जिल्ह्यांचा महिला बालकल्याण योजनांचा 1/3 निधी लाडकी बहिणीसाठी वापरला जाणार आहे। राज्यातल्या कानाकोपऱ्यात फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा रंगली आहे। जवळपास 1 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे हप्ते जमा झालेत। मात्र लाडकी बहीण योजनेमुळे महिला बालकल्याण योजनांना फटका बसल्याचं वास्तव समोर आलंय। जिल्ह्यांचा महिला बालकल्याण योजनांचा 1/3 निधी लाडकी बहीणसाठी वापरला जाणार आहे। डीपीडीसी कडून महिला बालकल्याणसाठी मिळणाऱ्या निधीतून खर्च केला जाणार आहे। डीपीडीसी कडून मिळणाऱ्या 3% 1% निधी लाडकी बहीणकडे वळवला जाणार आहे। जिल्ह्यांच्या वार्षिक खर्चाच्या योजनेतून 1% लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यास मान्यता मिळाली आहे। लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी, प्रचार आणि तांत्रिक गरजांसाठी हा निधी वापरला जाणार आहे। तर अनेक योजना महिलांच्या त्याच्यामुळे रखडल्या आहेत। मुलांच्या आश्रमशाळांच्या सुद्धा निधीमध्ये घट करण्यात आलेली आहे। भविष्यामध्ये शिक्षणातला निधी सुद्धा कमी केला जाईल, कारण त्याला निवडणुका जिंकायच्या। निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल। जर सरकार आणण्यासाठी 50 रेडे कापू शकतात गुवाहाटीत जाऊन, तरी जनतेचे बळी घेतीलच। ही योजना सर्वसामान्य महिलांसाठी, सर्वसामान्य बहिणींसाठी आणल्यानंतर अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं। त्यांना पोटदुखी झाली, डोकेदुखी झाली, पाठदुखी, सगळे आजार झाले। आणि योजना कशी बदनाम करायची, ही योजना खोटी आहे, ही योजना फक्त चुनावी जुमला आहे, ही योजना, या योजनेतून पैसे मिळणार नाहीत असं वारंवार विरोधक सांगू लागले। मविया सरकारच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेला महिला आणि बालविकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी 3% निधी वापर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं। प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि बालभवन, स्तनदा मातांसाठी आहार केंद्र, वसतिगृह, अंगणवाड्यांसह 21 प्रकल्पांसाठी डीपीडीसीच्या 3% खर्चातून निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो। मात्र अंगणवाड्या वगळता अन्य प्रकल्पांना फारशी मागणी नसल्याचं जिल्हा नियोजन विभागाचं म्हणणं आहे। महिला बालकल्याण योजनांना कात्री लावली जाणार नसल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। प्रत्येक डिपार्टमेंटचा पैसा हा आम्ही महिला माझी लाडकी बहीण योजनेकडे वळवलेला आहे। त्यामध्ये कोणतंही दुमत नाही, आम्ही ते मान्यही करतो। कारण की या योजनेसाठी लागणारा ॲट अ टाइम एवढा मोठा पैसा तातडीने उभं करणं हे गरजेचं होतं। म्हणून कोणत्या विभागातून पैसा कर्टल झाला, तर आमदाराला देणारे जे काही फंड होते त्याचा कर्टल केला आम्ही। म्हणून याचा अर्थ असा होत नाही, जर एखादी योजना तुम्हाला रन करायची असेल तर त्यासाठी लागणारा पैसा आश्वासन देणारं सरकार नाही आहे, ते प्रॅक्टिकल आहे। म्हणून ते देण्यासाठी त्यांनी वळवलेला जर पैसा असेल तर त्यात काही गैर पण नाही आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 2 कोटी महिला पात्र ठरू शकणार आहेत। परिणामी राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडणार असल्याचं बोललं जातंय। महिला मुलींसाठी आधीपासूनच योजना असताना लाडकी बहीण योजनेवर अजून कोट्यावधींचा खर्च कशाला, असा अर्थ खात्याचा सवाल आहे। सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि महिला बालकल्याण खात्यातही महिलांसाठी विशेष योजना आहेत। महिलांसाठीच्या योजनांची पुनरावृत्ती होऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे। ठराविक कालावधीनंतर योजनेचं पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे। राज्याच्या आर्थिक स्थितीनुसार योजना सुरू ठेवावी की नाही याचा निर्णय भविष्यात घ्यावा। लोकसंख्या, त्याचं एकंदरीत क्षेत्र, भौगोलिक क्षेत्र, शहरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या असा त्याचा हिशोब करतो आणि त्या पद्धतीनं ते पैसे त्या जिल्ह्याला देतो। त्यांचा अधिकार जिल्ह्याचा जो आहे, त्यांनी कसे ते पैसे खर्च करावेत त्याला नियमावली ठरवून दिलेली आहे। त्या नियमावलीच्या बाहेर त्यांना खर्च करायचा असेल तर तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ACS प्लॅनिंगकडे येतो आणि प्लॅनिंगकडनं तो माझ्याकडे येतो आणि मग आम्ही ठरवतो की त्याला येस म्हणायचं का नाही, असं ते।
सध्या महाराष्ट्रावर 7 लाखांहून अधिक कोटींचं कर्ज आहे। मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्धार केलाय। तर महाविकास आघाडीनं सत्ता मिळाल्यावर या योजनेच्या निधीत वाढ करण्याचं आश्वासन दिलंय। अशा परिस्थितीत इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवता कामा नये हीच अपेक्षा आहे। अन्यथा तेलही गेलं तूपही गेलं अशी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, कोल्हापूर।